नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। खबरों की शुरुआत करें इससे पहले एक नजर आज की हेडलाइंस पर। आमदार गिरीश व्यास के हाथों बेघर लोगों को जरूरत का सामान वितरित। ट्रांसपोर्ट व्यवसाय हो गया ठप। अनुत्तीर्ण विद्यार्थियों की जून में होंगी परीक्षा। आइए देखते हैं खबरें अब विस्तार से। आमदार गिरीश व्यास के हाथों बेघर लोगों को जरूरत का सामान वितरित। बुद्ध पूर्णिमा को धार्मिक दृष्टि से काफी विशेष महत्व है। इसी के चलते इंदिरा चौक पर बेघर लोगों को आज गिरीश व्यास के हाथों जरूरत का सामान वितरित किया गया। कोरोना महामारी के कारण बुद्ध पूर्णिमा वैशाखी पूर्णिमा 26 मई को बुद्ध विहारों में भगवान बुद्ध की जयंती सादगी से मनाई गई। वहीं आज बुद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य में इंदिरा चौक पर बेघर निवास में आमदार गिरीश व्यास ने बेघर लोगों में जरूरत के सामान का वितरित कर कहा कि परिवार के सभी लोग मिलजुल कर रहे, बुजुर्ग माता पिता का ध्यान रखे, बेसहारा लोगों की सभी जरूरत का ध्यान रखेंगे। उन्होंने कहा कि इस बार कोरोना के चलते बुद्ध पूर्णिमा धूमधाम से नहीं मना सके, लेकिन भगवान बुद्ध के दिए उपदेशों पर चल समाज में एकजुटता का काम करेंगे। कोविड के कारण उपराजधानी के बुद्ध विहारों में कुछ गिने चुने लोग पहुंचे। इस अवसर पर भगवान बुद्ध की पूजा पाठ कर दीप प्रज्वलित किया। साथ ही देश प्रदेश में कोरोना मुक्ति के लिए आशीर्वाद मांगे। सुबह सबसे पहले बुद्धम शरणम गच्छामि के साथ बुद्ध वंदना परित्राण पाठ किया गया। वहीं घरों में भी दीप प्रज्वलित कर सादगी के साथ भगवान बुद्ध के जन्मोत्सव की खुशियां मनाई गई। देखिए, बुद्ध पूर्णिमा की एक तो सबको शुभकामनाएं। बुद्ध ने हमको जो एक सन्मार्ग दिखाया था, उस मार्ग को चलने का, उस मार्ग पे चलने का संकल्प करने का और सही में उस मार्ग पर चलने का आज का दिवस है। आज यहाँ बेघर निवारा समिति की तरफ से परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय संस्था जो इसको चला रही है, भास्कर पराते, गिरधारी निमजे और इनकी सारी टीम जो इस बेघर संस्था को चला रही है, ये लोगों को नागपुर शहर में जो फुटपाथों पे रहते हैं, अच्छे परिवारों से, जो पत्नी से दूर हैं, शायद जो अपने बेटे ने उनको निकाल दिया है, ऐसे लोगों को यहाँ पर मिलने का मुझे अवसर मिला और मैंने उनको बोला है कि इनको इनके परिवारों में जाके उनसे बात करनी चाहिए। पति पत्नी एकत्रित रहे, उसकी 2 महीने 4 महीने की जवाबदारी हम उठाएंगे, काम धंधा ढूंढे और काम पे लगे, परिवार बसे। ऐसा ये काम अगर चले तो ये काम समाज के ज़्यादा हित में नहीं है। इन परिवारों का मेल कराना, अगर बेटे ने बाप को निकाल दिया है तो बेटे और बाप का मिलन कराना, इस दृष्टि से मैंने कहा है कि डाटा सब एकत्रित करो, उनके परिवार का एड्रेस लो, वहाँ चलेंगे, उनसे बात करेंगे, उनको क्या मदद चाहिए देंगे। और उन्होंने अपने पिताजी की जिम्मेदारी समझनी चाहिए, पत्नी ने अपनी जिम्मेदारी समझनी चाहिए और पति और पत्नी ने मिलकर अपने परिवार को चलाना चाहिए। उद्देश्य यहाँ पर मुझे आज जो देखने को मिला, मैं निश्चित रूप से प्रयास करूंगा कि इनके साथ इस काम में कितनी मदद कर सकते हैं वो सारी मदद करें, परिवारों को जोड़ेंगे। आज के दिन यही हम संकल्प करते हैं। नागपूर महानगरपालिका समाज कल्याण विभाग आणि परमात्मा शिक्षण संस्थेच्या वतीने इंदोरा मठमुल्ला इथे मागील 1/9/2019 पासून परमात्मा एक शिक्षण संस्था बेघर निवाऱ्याचे संचालन आणि व्यवस्थापन करीत आहे। त्या बेघर निवाऱ्यामध्ये जेव्हा संस्थेने आपल्या हाती घेतलं तर बेघर निवाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम होते आणि ते मोठ्या प्रमाणावर गंदगी होती, मोठ्या प्रमाणावर संकट इथे येऊन मोठ्या प्रमाणावर अवैध कामं करत होते। परंतु संस्थेने ताबडतोब एका मिनिटात ते सगळं बंद केलं आणि जे ऍक्च्युअल लोक आहेत ज्यांना खरोखरच निवाऱ्याची आवश्यकता आहे, जे खरोखर बेघर आहेत, तशा लोकांना इथे निवाऱ्यात आणलं आणि ज्यांना आवश्यकता नव्हती अशा लोकांना त्यांच्या घरी आम्ही पाठवलेलं आहे। मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात ह्या निवाऱ्यात अनेक स्वयंसेवी संस्था यांनी मदत केली, जेवणाची व्यवस्था केली, कोणी चहा नाश्त्याची व्यवस्था केली आणि महानगरपालिकेतर्फे आणि पोलीस विभागातर्फे इथे मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली। या बेघरांची संपूर्ण जबाबदारी परमात्मा शिक्षण संस्थेकडे आहे। या बेघरांच्या मंथली आम्ही आरोग्य तपासणी करतो, त्यांच्या मंथली RBTCR करतो। यांना थोडी जरी प्रॉब्लेम झाली तर यांना दवाखान्यात घेऊन जाण्यापासून त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या परमात्मा शिक्षण संस्थेवर आहे। मागील 14 एप्रिल पासून जेव्हा लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा सगळे कामधंदे बंद झाले आणि इथे राहणारे जे लोक कामं करत होते त्यांच्यासमोर जेवणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला। तेव्हा परमात्मा शिक्षण संस्थेने
समाज कल्याण विभागाला सांगितलं की आमच्या बेघरांना जेवण देण्याची जबाबदारी आम्ही स्वतः स्वीकारू आणि परमात्मा एक शिक्षण संस्था मागील 14 एप्रिलपासून 2 वेळा जेवणाची जबाबदारी स्वीकारत आहे आणि इथे आम्ही छोटे मोठे सगळे कार्यक्रम घेतो. आंबेडकर जयंती असो, जलदिन असो, 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, वृक्षारोपण असो, म्हणजे ह्या लोकांना एक परिवारातील सदस्यासारखे आम्ही त्यांचे पालन पोषण करतो. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही इथे बेघर आहोत आणि आमच्याबरोबर बेघरसारखं रुबार होत आहे असं त्यांना वाटलं नाही पाहिजे. आम्ही हसत खेळत त्यांच्यासाठी वर्तमानपत्रे, कॅरम बोर्ड अशा अनेक सुविधा इथे आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे समोरही भविष्यात परमात्मा एक शिक्षण संस्था फार मोठ्या उपाययोजना करणार आहे. त्यांच्यासाठी आता आमच्या ह्या कार्यक्रमात बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधून आज इथे त्रिमूर्ती 294 या संस्थेने जीवनाच्या वस्तूचे वाटप कार्यक्रम ठेवला आहे आणि सगळ्यांना वाटप झालेले आहे. त्या आमच्या कार्यक्रमात प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा निकोसे होता, आमच्या अनिताताई खापर्डे होत्या, त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आणि आमचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहे आणि विधान परिषदेचे आमदार गिरीशजी व्यास आमच्या या कार्यक्रमात येऊन गेले. त्यांनी सांगितलं की ह्या बेघरांना ताबडतोब काहीतरी रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्या एकेकाची हिस्ट्री घ्या जेणेकरून ते बेघर कसे झाले, त्यांच्या मुलांनी त्यांना जाणीवपूर्वक हाकलून दिले असेल तर त्यांच्या ताबडतोब संस्था म्हणून तुम्ही त्यांची पोलीस तक्रार करा आणि त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून द्या. तर यासाठी संस्था सुद्धा प्रयत्न करणार आहे. येत्या दिवसात आम्ही यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत छोटे मोठे प्रशिक्षण कार्यक्रम ठेवू आणि त्यांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहोत. कारण की खरोखर जर बेघरच राहिले तर बेघर किती दिवस बेघर राहतील. त्यांना एक हक्काचे घर असले पाहिजे. जे कोणी ज्यांना छोटा रोजगार मिळाला असेल त्यांच्या परिवार सुद्धा बसून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. अशा प्रकारे परमात्मा एक शिक्षण संस्था प्रयत्न करत असते आणि आमच्या संस्थेमध्ये भरपूर काही पदाधिकारी आहेत आमच्यासोबत मदत करतात. आमचे गुजरारी भाऊ इंडिया आहे आणि भरपूर असे पदाधिकारी आमचे केअरटेकर यश पांडे आहे, आमचे काळजीबा अंडर सहारेजी आहे, प्रीती इंदुरकर आहे, लंकेश उके आहे, प्रभागाच्या नगरसेविका आहे, इथं संचालन समितीचे सदस्य आहेत. सगळे आम्हाला मदत करत राहतात आणि हसत खेळत आम्ही चांगल्या प्रकारे हा निवारा चालवत आहोत. आमची महानगरपालिकेला सुद्धा ही विनंती आहे की यांच्यासाठी आम्हाला ज्या काही उपाययोजना आहेत त्याच्या तात्काळ त्याच्यावर निर्णय लागला पाहिजे. अशी आम्ही महानगरपालिकेच्या समाज कल्याणचे जे उपायुक्त आहे, महानगरपालिका आयुक्त आहे, महापौर आहे यांना विनंती करतो. आणि खरोखरच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त औचित्य साधून आमचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे. इथे जे आमचे मित्रमंडळी आलेले आहे, आमचे परिसराचे जे नागरिकगण आलेले आहेत, संस्थेचे पदाधिकारी गेले आहेत, त्या सगळ्यांचे मी संस्थेच्या तर्फे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त जेवणाचाही कार्यक्रम आमच्या संस्थेने आयोजित केलेला आहे. त्यामध्ये सगळ्यांनी जेवणही ग्रहण करावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद. तो वही दूसरा ट्रांसपोर्ट व्यवसाय हो गया ठप। कोविड काल में ट्रांसपोर्ट व्यवसाय ठप हो गया है। नागपुर ट्रेलर ऑनर्स यूनियन ने मांग की है कि कोविड काल में ट्रांसपोर्ट व्यवसाय ठप हो गया है, ईंधन के दाम कम हो और आर्थिक पैकेज दिया जाए। पत्र परिषद में यूनियन के अध्यक्ष शैलेंद्र मिश्रा ने कहा कि देश के विकास में सहयोग देने वाले ट्रांसपोर्ट व्यवसायी संकट में हैं। ईंधन के भाव भी आसमान छू रहे हैं। यातायात पुलिस और आरटीओ के टैक्स की भी मार झेलनी पड़ रही है। जगह जगह ई चालन भी लिया जा रहा है। तो वही तीसरे और अनुत्तीर्ण विद्यार्थियों की जून में होंगी परीक्षा। विश्वविद्यालय ने शीतकालीन परीक्षा 2020 में अनुत्तीर्ण प्रथम सेमेस्टर के कुछ पाठ्यक्रमों के विद्यार्थियों की परीक्षा जून माह से लेने का फैसला किया है। इस संबंध में विश्वविद्यालय परीक्षा व मूल्यमापन मंडल के निदेशक डॉक्टर प्रफुल्ल सावले ने मंगलवार को एक परिपत्र जारी किया है। परिपत्र में कहा गया है कि BCA, BSc प्रथम सेमेस्टर के अनिवार्य अंग्रेजी, मराठी व हिंदी व BA प्रथम सेमेस्टर शीतकालीन परीक्षा 2020 के अन्य अनिवार्य भाषा के मराठी, अंग्रेजी, साहित्य, सप्लीमेंट्री अंग्रेजी, अनिवार्य अंग्रेजी विषय के सभी अनुत्तीर्ण विद्यार्थियों की परीक्षा महाविद्यालय स्तर पर ली जाएंगी। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक, इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना ना भूले। अब फिलहाल वक्त आ चला है एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखते हैं देश और दुनिया की तमाम कुछ खास खबर। धन्यवाद।